नमस्कार तुमको पूरा जनाक यूथ ऑफ जीएसबी उठवाने renowned doctor असच आमगेलोटोची डॉक्टर संदीप नायक. वेलकम टू द शो सर. नमस्कार, थैंक यू. हानी चीफ सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट रोबोटिक एंड लेप्रोस्कोपिक फोर्टिस हॉस्पिटल अंतू बेंगलूर अंतू तशीची मॅक्स MACS क्लिनिक अंतू चीफ जावन आसाची आणि अशीची त्यांनी मेंबर जावन आसाची रॉयल कॉलेज ऑफ सर्जन एडिनबर्ग UK तू तशीची मस्त असोसिएशन्स ಅಂತ ನ್ಯಾಷನಲ್ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್. ಸೊ ನಿಮಗೂ ಯಾ ಹಂಗಿಲಾಗಿ ವೇರಿಯಸ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಕ್ವೆರೀಸ್. ಸೊ ಡಾಕ್ಟರ್, ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ I think echo jata scheme on mega voice. So anyways, okay. Yeah, so God, no, that's okay. Yeah. Yes. So okay, doctor. So I just wanted to know, तुम्ही कशी medicine choose केली तुमगे life as and why oncologist? Like इता cancer doctor जाऊचा prefer केला म्हणून. First of all, medicine kashi mala, it was more of passion at that time. आमगेला से कड कसला 12th स्टँडर्ड सगळं जाताना ऑप्शन आशिल्ला आमकां दोन्हीची इंजिनियरिंगान आतला रे मेडिसिन करका म्हणून. सो दोन्हीन तुला एक ऑप्शन. सो दोन्ही पळयतना मेडिसिन ऑप्शन मेळ्ळे. फर्स्ट चॉयस मेडिसिन आशिल्ला. सो आय टूक इट अप एट दॅट टाइम तशी. सो इन्सिडेंटली मागीर MBBS केल्लो हांव KMC मँगलोरांतू. सो दॅट इज हाव आय जॉयन्ड इट. तशी मागीर वतना हें कशें म्हण एक स्टेप चडतना आनी एक स्टेप नॉलेज येवचें. सुरवेक सकल नॉलेज आसना. सो एक स्टेप जाल्लें. MBBS जाता तर मागीर कळ्ळें ओके अशेंच आसा, हें कर येता. मध्य एक इमिडिएट MBBS जाल्ले कुडले आय वर्क विथ WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आवट. देन आय वेंट ऑन टू डू माय सर्जिकल ऑन्कोलॉजी, जनरल सर्जरी एट Calicut मेडिकल कॉलेज केरळा अंत. त्यान जातना मागीर देन हाऊ टू फर्दर स्पेशलाइज कसले एक मोर एडवान्स्ड कसले करका म्हणटना आय लुक्ड एट व्हाट आर द ऑप्शन्स फॉर मी. तेन्ना कॅन्सर सर्जरी एक इमर्जिंग फील्ड अशी दिसले. कित्या म्हळ्यार तितलें नॉलेज नाशिल्लें तेन्ना. हाजी कसले अमाउंट ऑफ वर्क विच वॉज डन वॉज व्हेरी मिनिमल. तशी तें काण घेवया म्हणलें हांव सर्जिकल ऑन्कोलॉजी काडलें. सो तेन्ना तें बरी म्हळ्यार तें फील्ड बरी उण आशिल्लें. इनफॅक्ट सगळे इंडियान एक 13-14 सीट्स आशिल्ले हांव तें सर्जिकल ऑन्कोलॉजी जॉइन जातना. सो थंय सुकून इट वेंट ऑन. सो आय चोज सर्जिकल ऑन्कोलॉजी. तांनीकून कॅन्सर सर्जरी चूज केलेलें हांवें. ओके, दॅट्स नायस. सो आमगेल व्ह्युअर्सांक सांगता असावं. सो आमगेलो टू डॉक्टरान टाइम दिला. सो तुमकां कसले क्वेरीज असल्यारी कॅन्सर रिलेटेड तुम्ही आमगेल कमेंट बॉक्सान घालीत. सो डॉक्टर विल ट्राय टू आन्सर इट डेफिनेटली. सो तुम्ही सर्जरिकल ऑन्कोलॉजी म्हळ्यार डॉक्टर कसं मस्त चॅलेंजिंग कसं असता या प्रोफेशनांत सर्जरी करतना? सी फर्स्ट ऑफ ऑल चॅलेंजिंग कसं म्हळ्यार केन्नाय एक सी यू कॅन डिवायड इट इंटू मल्टिपल थिंग्स. आतां कशें म्हळ्यार आमगेल सायडा साकून म्हळ्यार एज डॉक्टर्स कसं चॅलेंज आसता तें एक. एज पेशंट्स आमी इंटरॅक्ट करतना तें कसं चॅलेंज आसता तें एक. सोसायटल चॅलेंज आसता. फर्स्ट हें आमगेले सर्जिकल अंत कशी म्हळ्यार ऑन्कोलॉजीन तो केन्नाय क्वॉलिटी ऑफ वर्क हायेस्ट दवरता जाता. आमी खंय ज्यो कॉम्प्रोमायज केल्यार तेन्ना रिकरन्स येवचे चान्स चडता पेशंटाक. सो क्वालिटी ऑफ वर्क सर्जिकल वर्क त्या लेवल दवरता जाता. दॅट इज द बिगेस्ट चॅलेंज अँड वी हॅव टू कीप अपडेटिंग अवर सेल्स. हें कशी म्हळ्यार नॉलेज कशी म्हळ्यार तो आमी कंटिन्युअसली येता आसता नॉलेज. कसले न्यूअर एडवान्सेस येता, न्यू टेक्नॉलॉजी येता. ते शिकता राबोवका, ते इम्प्लिमेंट करता राबोवका. तशी आमी न्यूअर थिंग्स येता इता म्हळ्यार एमर्जिंग फील्ड देखून म्हळ्यार एडवान्स जाता आसता देखून आमी शिकता वचूंक जाता. आमी करता वचूंक जाता नवेची. आतां मेगेले टेक्निक्स केला हांव नवे डेव्हलप करून हांव यूज करता पेशंटा लाजीक तरी. सो न्यूअर हे सकट आमी एडवान्स सकट आमी एडवान्स करता जाता, आमी डेव्हलपय करता जाता. सो दॅट इज वन चॅलेंज.
सेकंड चॅलेंज कशी म्हणल्यार सोसायटी चुकून येता. आतां पेशंट्स कसं म्हणल्यार एक वेळ कॅन्सर डायग्नोज जाला गेल्लो म्हणून द फर्स्ट थिंग गॉन म्हणल्यार दिस इज द एंड ऑफ माय लायफ. बट द फॅक्ट ऑफ द मॅटर इज इट इज नॉट ट्रू. आतां कॅन्सर तितले ऍक्च्युअली एडवान्स डिसीज जाला मात्र प्रॉब्लेम ते कॅन्सर हंतूय तशी कसं डायबिटीस हंतूय तशीची बीपींतूय तशीची. कॅन्सर एडवांटेज कसं म्हणल्यार कॅन्सर क्युअर करता उग्गी का तितल्याची. सेम आता की अंतू डायबिटीस अंतू कितलेय उग्गी तू डॉक्टर लगे कितलेय उग्गी क्युअर करू जायना कंट्रोल करता तितल्याचे. सो मात्र घेवन जेव्हा एक्सरसाइज करून जेव्हा कंट्रोल करता क्युअर करू जायना. कॅन्सर कशी म्हणल्यार क्युअर करता उग्गे आयल्यार क्युअर करता लेट आयल्यार येस कसलेय करू जायना. सो तें डिफरन्स आसा. सो ते एक एज्युकेशन एक चॅलेंज सर्जिकल आय मीन कॅन्सर अंतू ट्रीटमेंट अंतू. सो लेवल ऑफ एज्युकेशन ना. इनफॅक्ट दॅट इज वन ऑफ द अटेम्प्ट्स. आता आमी हे इंटरव्यू करचे जेव्हा मस्त कडे अटेम्प्ट आमी करता सकट ताजे खातीर एज्युकेट करता पेशंट्सांक म्हणून. तुम्ही सांगचे प्रकार अवेअरनेस असलारी चिकेची क्यूर करू जाता आणि कॅन्सर ऍक्च्युली दॅन डायबिटीज जो कसले दुसरी पुशी ऍक्च्युली आम्ही क्यूर करू जाता इफ ते काम उग्गे आयलारे. राईट. ओके. सो दॅट इज समथिंग आमगेल व्ह्युअर्सांक व्हेरी बेनिफिशियल. तशीच इंडियान तुम्ही खंयचे मोस्ट कॉमन कॅन्सर्स पळयला डॉक्टर? आता इंडियन स्टॅटिस्टिक्स पळयल्यार ಕೆಲವು ಕ್ಯಾನ್ಸರ್ಸ್ ಹೆಬಿಚುವಲ್ आणि जेनेटिक फॅक्टर्स असतात अंतो. ब्रेस्ट कॅन्सर सर्वायकल कॅन्सर मोस्ट कॉमन कॅन्सर्स आहेत. ब्रेस्ट लेडीज अंतू ब्रेस्ट कॅन्सर टॉप लेवल आहेत. ताजे नंतरी ಕೆಲವು ಕಾಮನ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ಸ್ ಅಸ ಸರ್ವೈಕಲ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ येता लेडीज अंतू सेकंड नंबर अंतू. तो त्या सोडल्यार मोस्ट कॉमन कॅन्सर्स रेक्टम म्हळ्यार कसले लार्ज इंटेस्टाइन लास्ट पार्टाक रेक्टम म्हणटाय मलद्वाराचे वयले जागो. सो तेंचे कॅन्सर मस्त कॉमन इंडियांत. स्टोमक कॅन्सर्स येता. ताजे मागीर ओरल कॅन्सर्स इता म्हळ्यार टोबॅको हॅबिट्स आसा इंडियांत. सो ताजे निमित्त ओरल कॅन्सर स्मोकिंगा निमित्त नातल्यार चुईंग टोबॅको ताजे निमित्त ओरल कॅन्सर्स मस्त येता. हेड एंड नेक कॅन्सर्स म्हणटाय मस्त कॉमन आसा. ताजे मागीर थायरॉइड कॅन्सर्स थायरॉइड नॉड्युल्स थायरॉइड कॅन्सर येता मागीर मस्त कॉमन आसा इंडियांत. सो मोस्ट कॉमन म्हळ्यार इतले येता. हाजे हे सोडून मागीर मस्त कॅन्सर लंग कॅन्सर ऑल्सो इज व्हेरी कॉमन. इता म्हळ्यार स्मोकिंग मस्त कॉमन आसा. सो लंग कॅन्सर कितले हे म्हळ्यार सेकंड जो थर्ड लिस्टान सेकंड जो थर्ड येता आमगेले हंत. तशी दीस आर दी मोस्ट कॉमन कॅन्सर्स. आणि इंटरेस्टिंग कसं म्हळ्यार अंतूल मस्त कडेन आमी अवॉयड करूं जाता. ते अवॉयड करूंक टेक्निक्स हे आसा. सो बेसिकली वय स्मोकिंग पण कळता आमकां लंग कॅन्सर या पुरे राबोवतात आणि मात्र स्टमक कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर या पुरे प्रिव्हेंट करू जात की डॉक्टर? वय प्रिव्हेंट म्हळ्यार प्रिव्हेंशनाक आमी दोन स्टेप आसा दोन एस्पेक्ट्स आसा. फर्स्ट एस्पेक्ट कशी म्हळ्यार प्रिव्हेंटिंग बिफोर इट स्टार्ट्स म्हळ्यार आमी रिस्क कशी रिड्यूस करता म्हणून. सेकंड कसं म्हळ्यार अर्ली डिटेक्शन अँड ट्रीटमेंट. सो दीस आर टू प्रिव्हेंशन्स. प्रिव्हेंशन म्हळ्यार यू आर बेसिकली प्रिव्हेंटिंग द डिजीज फ्रॉम हॅपनिंग अँड प्रिव्हेंटिंग द डिजीज फ्रॉम एडवान्सिंग अँड किलिंग द पर्सन. दोन्ही प्रिव्हेंशनाची. म्हळ्यार एक पेशंटाक येवची तशीच अवॉइड करचे कॅन्सर येना तशी पळोवचे. सेकंड आयल कॅन्सर ओग्गी डिटेक्ट करून ते कॅन्सरा निमित्त डेथ जायना अशी पळोवचे. सो बोथ आर प्रिव्हेंशन्स अँड इन मेनी कॅन्सर्स बोथ आर पॉसिबल. दोन्ही करू जाता. ब्रेस्ट कॅन्सर अंतू अर्ली डिटेक्शनाक मस्त इम्पॉर्टन्स आसा. प्रिव्हेंशन म्हणटना आमी युजली कसं करता हेल्थ स्टाईल हें सगळं पळयता म्हळ्यार स्मोकिंग अवॉइड केला नियरली 70% स्मोकिंग रिलेटेड कॅन्सर्स ओरल कॅन्सर लंग कॅन्सर सकट ते सगळे अवॉइड जाता स्मोकिंग अवॉइड केल्यार. ताजे मागीर हेल्थी डायट हॅबिट्स एक्सरसाइजिंग alcohol consumption ante mast cancer related mast. In fact breast cancer is in a way related to alcohol consumption. तशीच pollution निमित्त we are causing so much pollution
ताजे निमित्त लंग कॅन्सर आसा. सो स्मोकिंग जावका म्हूण ना लंग कॅन्सराक. Around 20% of the lung cancers are caused by air pollution. So इतले हे सगळे easily they are preventable. ಕೆಲವು easily म्हणत म्हळ्यार इंडिव्हिज्युअल लेवला करू जाता. फॉर एक्झाम्पल एक्सरसाइज आमी करत आमकां विंगडान इंटरवेंशन ना. There are some things that for example pollution requires external thing, political will जावका. There are a lot of things involved in that. ಇಂಡಿವಿಜುವಲ್ ಲೆವೆಲ್ ಸಮ್ ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಆಮೇಲೆ ಕೊರು ಜಾತ ಸ್ವಲ್ಪ ಅಮ್ಗೆಲ್ ಸೈಡ್ ಆಸಕ್ಕೂನು ಬಟ್ ಮೋರ್ ಆಫ್ ಸೊಸೈಟಲ್ ಚೇಂಜ್ ಹ್ಯಾಸ್ ಟು ಹ್ಯಾಪನ್ ಫಾರ್ ದಟ್ ಟು ಹ್ಯಾಪನ್. आणि अर्ली डिटेक्शन इज ताका सेकंडरी प्रिव्हेंशन म्हणटा आमी. तेवूय प्रिव्हेंशनच अर्ली डिटेक्शन खंयची म्हणत पळय सेकंडरी तेवूय मस्त इम्पॉर्टंट. त्या म्हळ्यार फॉर एक्झाम्पल मॅमोग्राफी करता आमी. मॅमोग्राफी करतना कसं लायक कॅन्सर येत तर आयडेंटिफाय करचे करता नाही ते आसचे. त्या मॅमोग्राफी करचे कॅन्सर येवचे पुढे म्हळ्यार फुल फ्लेज्ड कॅन्सर जावचे पुढे ते धर का म्हणून. सो इंटेंशन ब्रेस्टांत लंप मेळ्ळ जातरी इट मे बी स्लाइटली मोर लेटर. ताजे लंप येवच्या की फुडें आमकां डायग्नोज करूं जातवे म्हूण मॅमोग्राफी करचे. सो ते आयडेंटिफाय करतना आमकां इनफॅक्ट कसलेय नाका जस्ट एक स्मॉल सर्जरी निमित्त ते क्युअर करूं जाता. तशी मस्त कॅन्सरांत तशी आसा. फॉर एक्झाम्पल कोलन कॅन्सरांत मोशन स्टूल काण आमगेले कसले मोशन काण टेस्ट करतना तंतु ब्लड टेस्ट करता तंतु डिटेक्ट जाता कॅन्सर आसा की कॅन्सर चान्स आसा की असला कोलोनोस्कोपी कोण सगळे टेस्ट करून ट्रीटमेंट करता. सो प्युअर प्लेन आयडिया कशी म्हळ्यार अर्ली डिटेक्शन पळोवका. प्रिव्हेंशन इज वन एस्पेक्ट, अर्ली डिटेक्शन इज अदर एस्पेक्ट. तशें आमगेले एक व्ह्युअरान निमगेला आतां जेनेटिक टेस्ट अवेलेबल आसवा इज इट इनफ फॉर अर्ली डिटेक्शन म्हणून तशी. आनी एक डू यू रेकमेंड RT-PCR बेस्ड जेनेटिक टेस्ट की सिक्वेन्सिंग टेस्ट म्हणून. ಓಕೆ ಓಹೋ ಸೆಕೆಂಡ್ ಕ್ವಶನ್ ಸ್ವಲ್ಪ ಎಸ್ಸೆ ಕ್ವಶನ್ ಜಲ್ಲೆ ಈತ ಮಾಡರಿ ಎಕ್ಸಾಮ್ ನಿಮ್ಗೆ ಕ್ವಶನ್ ಜಲ್ತೆ. ओके तमें आंसर करिया. सो फर्स्ट क्वेश्चन जेनेटिक टेस्ट कशी म्हळ्यार सगळ्यांनी करचे तसं नाही ते. इट इज नॉट फॉर आता सगळ्यांक जनरली काणू जेनेटिक टेस्ट कोण पळोवया म्हळ्यार जायना. इम्पॉर्टंट फॅक्टर तांतून कसं म्हळ्यार एक 5 to 10% पेशंट मात्र जेनेटिक कॉम्पोनेंट आसचे कॅन्सराक. म्हळ्यार आता एक 100 पेशंट काडल्यार कॅन्सराचे तांतूं 5 to 10% पेशंट मात्र जेनेटिक रिजन आसचे. म्हळ्यार हेरिडेटरी जेनेटिक म्हळ्यार आय एम टॉकिंग अबाउट हेरिडेटरी रिजन फॅमिली चुकून आयिल्ले म्हणून नातल्यार तांगेले बॉडींत जेनेटिक चेंज जावन आयिल्ले म्हणून. ओन्ली 5 to 10%. दॅट मीन्स नियरली अबाउट 90% जनाक हेरिडेटरी रिजन ना. सो तशी आता सगळ्यांक सोसायटीन टेस्ट केल्यार तुमकां कोणा कॅन्सर येता की ना म्हूण पळोवचें साध्य ना. सो जेनेटिक टेस्ट करच्याक पर्टिक्युलर रिजन आसा. ते तांगेले ते जनाक स्क्रीन करून इतले जनाक ते म्हळ्यार दर इज हाय फॅमिली हिस्ट्री. म्हळ्यार एक सगळे फॅमिलीन 3 जना 4 जना कॅन्सर यंग एज ग्रुपा कॅन्सर आयिल्ले जनाक तेसल सकट स्पेसिफिक जन पळोवन तांकां एलिजिबिलिटी आसता मात्र जेनेटिक टेस्ट करता. तंतु केलेल्यांतूय नियरली 50% to 60% जनाक जेनेटिक आसना. सो अशी तुम्ही वचून जेनेटिक टेस्ट करता म्हळ्यार इट्स अ वेस्ट बिकॉज यील्ड इज व्हेरी व्हेरी लेस. आणि इम्पॉर्टंट पॉइंट कसं म्हळ्यार 90% उडगास असो इता म्हळ्यार 90 आता जेनेटिक टेस्ट केलं नेगेटिव्ह आयले म्हाका कॅन्सर येना म्हणना. बिकॉज 90% इज ऍक्च्युअली विदाउट एनी जेनेटिक रिजन हेरिडेटरी रिजन. So still, even if your genetic test is negative, cancer येता. So it is just a small part of it. Tashi. Second question, RT-PCR ni it's a essay question. It's a very technical question, but RT-PCR is not used nowadays. It's less useful than this thing. NGS man karta aata new generation sequencing mano. New generation sequencing is a better test than RT-PCR.
तशीच अनेक व्ह्यूवरान तशी निमगेला हेरिडिटरी. सो आय थिंक तुम्ही आन्सर ऑलरेडी केला ताजे विषयी. डॉक्टर तुम्ही कॅन्सर अवेअरनेसा विषयी एक बुक बरयला ताजे विषयी 2 उत्तर. ओके, सो कॅन्सर अवेअरनेस वयरी एक बुकलेट बरयला हांवें. सो दॅट इज डाउनलोडेबल फ्रॉम माय वेबसाइट ऑल्सो, आनी फ्री कॉपीज, इट्स अ फ्री बुक विच आय रोट. तंतु बेसिकली ते मेनली 2 एस्पेक्ट, हाऊ टू प्रिवेंट, प्रायमरी प्रिवेंशन म्हळ्यार रिस्क कशी रिड्यूस करचे, एक एस्पेक्ट बरयला. आनी सेकंड एस्पेक्ट अंतू अर्ली डिटेक्शन, खंयचे कॅन्सर आसता म्हण. म्हळ्यार मोस्ट ऑफ दी कॉमन कॅन्सर्स अंतू अर्ली डिटेक्शन कर येता. ते मोस्ट कॉमन म्हळ्यार 5-6 कॅन्सर्स तितले असते मोस्ट कॉमन कॅन्सर्स. तांचे सगळ्यांत अर्ली डिटेक्शन फॅसिलिटी आसा. मॅमोग्राफी, कोलोनोस्कोपी तशें कडेन आतां ओवरऑल आतां कॅन्सर्स ऑफ माउथ तांतू कन्नडी येताना पण तोंड उदार करून पळयल्यार कळटा. कसले असले डायरेक्ट डॉक्टरला येता. दॅट्स ऑल इट रिक्वायर्स. बट स्टील केला अशी इतलो व्हडलें घेवन येता जेन्ना, म्हळ्यार इट इज जस्ट दॅट इग्नोरन्स ऑर द फियर टू कम टू द डॉक्टर, तितलेच आनी कसलेंय ना. सो देर इज सो मेनी थिंग्स, स्मॉल थिंग्स विच आय वॉन्टेड टू कवर अँड कन्वे. ताजे निमित्त ते फुल एक सनय एक बुकलेट करला, ते मागीर कन्नडांत ट्रान्सलेट केला. सो इट इज अवेलेबल इन बोथ लँग्वेज, इट्स अवेलेबल ऑनलायन. सो डाउनलोडेबल PDF फॉर्मेट आसा, कन्नड आनी इंग्लीश दोन्ही आसा. So it's freely downloadable. If you search for my name with cancer prevention booklet, you will get it. Okay. Like information, so I think it's very handy. तशीच डॉक्टर आतां इतली फॅसिलिटी जावन इतले एडवान्स आसून ह्या कॅन्सर चड जाला की इताक चड जाला री, कशी ते चड जाला, लायक द पॉप्युलेशन जनरल आमी पळयला ती पळोवचें. वय एक्चुअली कशी म्हळ्यार चड जाल्ले वय इट इज इन्क्रीज इन नंबर इन्सिडेंट्स. आतां आमी हांव MBBS आसतना आमी कॅन्सर इज अ रेअर डिजीज म्हणून वाचितालीं. आमकां सगळे टिचर्सान सांगूशिल्लें कॅन्सर इज अ रेअर डिजीज म्हणून. आतां इट इज द फॅमिलीन एक मनीस कोणी आसताची. सो वॉट हॅज चेंज्ड, त्या ड्युरेशनाक कसो चेंज जाला. सी कशी म्हळ्यार देर आर मल्टिपल फॅक्टर्स इन्वॉल्व्ड इन दिस. आतां आमी एक 100 years फुडले डेटा पळयला रे, एवरेज लायफ एक्सपेक्टन्सी ऑफ पीपल वॉज अबाउट 40 years, 37 years in India. Average life expectancy. Now 37 is not the age when people think of dying. Okay, so average is 60, 65. We say, at Amgela patients 60 etana, we say young patient is literally, we don't talk about a old patient. Only we say about 80 plus asla matra me, oh, he's a old patient, elderly patient, ಸ್ವಲ್ಪ high risk ಅದಷ್ಟು ಗೋಲೈತೆ. But before that we talk about a fit aslari, we call the person fit enough person. So there has been a major change in the way the survival of a person has changed. आता पुढे कसला तशें जातालें 100 years फुडले हें पळयलां रे, द मोस्ट कॉमन कॉज ऑफ डेथ वॉज इन्फेक्शन. जेन्ना TB येवन मरतालींची, टायफॉयड येवन मरतालींची, कॉलरा येवन मरतालींची, इट यूज टू बी व्हेरी कॉमन. आतां कसं जाला म्हळ्यार ओवर टायम, आतां कोविड सोडून, कोविड इज वन रिसेंट एंटिटी. सो दॅट अपार्ट, जनरली इन्फेक्शियस डिसीजेस रिलेटेड डेथ्स मस्त उणे जाले. सो ताजे निमित्त कसं जालें म्हळ्यार पीपल स्टार्टेड लिव्हिंग लॉंगर अँड लॉंगर. सो एवरेज नाव इन इंडिया द लायफ एक्सपेक्टन्सी इज रिचिंग 70 years. सो कसं जाता म्हळ्यार सी यू हॅव टू अंडरस्टँड दीस ऑल्सो. आमगेले जेनेटिक damages in our body starts accumulating as we get older. आमगेली एज 40 क्रॉस जातना, you can put it as a barrier. 40 क्रॉस जातरी you start manifesting the genetic damages that have occurred in your body. So tashi chronic diseases starts appearing like hypertension, diabetes, like cancer also. So many other genetic damage related diseases start manifesting. These are damages
हे सगळे डॅमेजेस कशी म्हळ्यार तुमी लायफ टायमान तुमी अक्युमुलेट करता वचचे डॅमेजेस हे. सो एक खंयच्याय पॉयंटार ते टिप ओवर जाता, डिजीज जावन मॅनिफेस्ट जाता. हे कशी म्हळ्यार हांव केन्ना एक्सप्लेन करूं अशें, आमगेले कार आसा पळय, कार ज्यो बायक ज्यो आमी कशी यूज करता पळय ताजे वयर वता. आमी खंयचेय कार आसूं ते मर्सिडीज बेन्झ आसो, खंयची कार जाल्यार पोरणें जाता जाता प्रॉब्लेम जावचे रिस्क चडता वता, परमनंट खंयचेय ना. सो तशीच ताजे डॅमेजेस आसा न्हू इनसायड आमगेल्या बॉडीचे, ते जेनेटीक डॅमेज ते अक्युमुलेट जाता वता, रिपेर जायना ते सगळें अक्युमुलेट जाता वता. जाता 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 कसं जाता म्हळ्यार एक पॉयंटांतू मॅनिफेस्ट जेवूं स्टार्ट जाता, एक पॉयंटांत डिजीजीस अपियर जेवूं स्टार्ट जाता. तशी कॅन्सर आहे तशीची. सो त्या देखून कसं जाला म्हळ्यार आमी एक सायड आसून पॉप्युलेशन सर्वायवल चडता गेला, विच मिन्स दर इज चड जन 40 अबव मस्त जन जाता गेल्यांचे. सो आमी सर्वाय जाता जाता एक एक डिजीज कंट्रोल जाता जाता वता वता आमकां ऑटोमॅटिकली कॅन्सर चडता. कित्याक म्हळ्यार फर्स्ट अपियर जावचे डायबिटीस, शुगर, बीपी. आता डायबिटीस आसून कसले प्रॉब्लेम जाता ना, कंट्रोल जाता डिजीज, बीपी कंट्रोल जाता. वता वता ऑब्वियसली पेशंट्स रीच एट स्टेज वेअर कॅन्सर्स बिकम मोर कॉमन. तशें त्यामुळे ते फिल्टर जावन जावन त्या एज ग्रुपा रीच जावचे पॉप्युलेशन चडता वता. तशें त्या देखून वी आर सीइंग एन इन्सिडन्स ऑफ increased incidence of cancers in the society. So, okay, Hope I'm clear. Yes, you Okay. are. Like on explain केलं डॉक्टर. सो तुमकां एक अवॉर्ड मेळ्ळेलो आसा त्या मिनिमल इन्वेसिव नेक डायसेक्शन, दॅट इज माइंड प्रोसिजर म्हणून. हाजे विशयी एक थोडे हायलाइट करूं जाता. कशी कन्वेन्शन आमगेल्या हेड नेक सर्जरी डिफर जाता. आता खंयचे एक हेड एंड नेक कॅन्सर सांगतो आमी कॅन्सराची बेसिक ट्रीटमेंट कशी म्हळ्यार लेट मी कम टू दॅट. कसं म्हळ्यार वी हॅव टू कॅन्सराचे 2 स्टेप आणतो म्हळ्यार स्टेप 1 स्टेप 2 म्हणटा आमी. खंयचे कॅन्सर आसून आमकां 2 स्टेप मुखार वचून आमी ट्रीटमेंट करता येता. आता ओरल माउथ कॅन्सर म्हळ्यार कॅन्सर काण सोडले म्हळ्यार जायना. थंय आमी एक नॉर्मल हेल्थी टिश्यू सराउंडिंग टिश्यू काडका येता 1 सेंटीमीटर जो, हाफ सेंटीमीटर जो, 1 सेंटीमीटर. प्लस ते एक स्टेप, 1 स्टेप अहेड ऑफ द डिजीज. सेकंड स्टेप कसं म्हळ्यार गळ्यांत आमकां लिम्फ नोड्स म्हणून आसा, दे आर फिल्टर्स. सो ते मागीर काडका येता. सो वी हॅव टू बी आमकां 2 स्टेप हाजे म्हळ्यार कॅन्सराचे मुखार वचूंका येता, सो दॅट इट डजंट कम. आमी एकच स्टेप ते मात्र काण सोडल्यार कसं जाता म्हळ्यार इट विल कम बॅक. आमी बेसिकली नेक टू नेक रेस जाता. वी डोंट वॉन्ट टू बी इन अ नेक टू नेक रेस. ताची मातशी धांवूंक आमकां धांवूं नजे, आमकां ओवरटेक करता कॅन्सराक. ओवरटेक करता म्हळ्यार आमी कॅन्सर आशिल्ल्या पयशी चड काडटा. तेन्ना कसं जाता म्हळ्यार हांगा नेक डिसेक्शन म्हूण करता येता. नेक डिसेक्शन म्हळ्यार लिम्फ नोड्स काडचे. ते काडतना काडकायला कसं करता आमी, गळ्या काडकायला गळ्या अशी कट करून करता येता. सो ते कट्ट करच्याक अवॉइड करूं कसले एक वाट आसता. इता म्हळ्यार एक घाय घाला एक वेळ ते परमनंट घाय असताचीच. सो केलो पेशंट्सान मागीर निंबूच्या स्टार्ट करतना म्हाका ओके कर येता म्हणून एक आयडिया कोर न्हू ते स्टार्ट केलेले प्रोसिजर ते मिनिमली इन्वेसिव्ह नेक डिसेक्शन म्हणून. ते ऍक्च्युअली वर्ल्ड विंगड टेक्निक करतालींची मिगेले टेक्निक हांव डिवायस करून केल्ले ते आतां आमी रोबोटिकली करता सही आनी एंडोस्कोपिकली करताय. तांत कशी म्हळ्यार त्या लिम्फ नोड सकट तांणी विंगडान घाय करचेंत आमी जस्ट हांगा 3 एक सनसनाची हाफ सेंटीमीटर घायांत आमी कंप्लीट सेम सर्जरी आमी कंप्लीट करताय. सो त्या सेम टेक्निक आतां आमी पब्लीश करून विंगड इंटरनॅशनल जर्नलान ते पब्लीश केलेले ते मस्टन फॉलो करता त्या टेक्निक. So that is one of my innovative techniques. तशी कंग्रॅच्युलेशन डॉक्टर. तांचो रिकवरी ओगी जाता तशी म्हळ्यार घाय सान आशिल्ली न्ही रिकवरी ओगी जाता आनी वूंड रिलेटेड प्रॉब्लेम्स ना. त्या सकट एडवांटेजेस आसा. व्हेरी प्राऊड ऑफ यू. तुम्ही आमगेल कम्युनिटी जावन असेल टेक्निक्स आणि पुराय रिसर्च केलं. व्हेरी नाईस. तशी तुमगेल नाव काढला रेक्टल कॅन्सर म्हणले कुठले तुमगेल नाव काढताची कसं रेक्टल कॅन्सराच्या हाजे विषयी कसं डॉक्टर व्हॉट इज युनिक इन इट लाईक.
सी रेक्टल कॅन्सर म्हळ्यार रेक्टम म्हळ्यार कसं मलद्वाराचे जस्ट वयरसचे पार्ट. सो हे कॅन्सरान चडती जनाक कसं जाता म्हळ्यार चडती ऑल ओव्हर दी वर्ल्ड मलद्वार काडून पर्मनंट बॅग घालका म्हणटाय. कित्याक म्हळ्यार कॅन्सर थंय आसा ताजे निमित्त त्या एरिया फुल्ल काडका आनी पर्मनंट स्टोमा म्हळ्यार कोलास्टमी म्हणटाय. सो त्या मोशन त्या बॅगांत वता म्हणून. सो त्या म्हणले कुडले कसं जाता म्हळ्यार पीपल स्टार्ट लुकिंग अयो हें अवॉयड करत की म्हणून. सो दॅट इज समथिंग विच म्हळ्यार दर इज अ सर्जरी कॉल्ड इंटरस्फिंक्टरीक रिसेक्शन म्हणटाय. म्हळ्यार त्या मलद्वार मोशन कंट्रोल करच्याक स्फिंक्टर म्हूण आसता. इट होल्ड्स द मोशन देर. सो एक्चुअली कशी म्हळ्यार ते कॅन्सर तंत भितर वचचे न्हय जाल्यार आमकां तें अवॉयड करूं पर्मनंट बॅग अवॉयड करत. सो त्या टेक्निकाक इंटरस्फिंक्टरीक रिसेक्शन म्हणटाय. सो त्या टेक्निका निमित्ती आमी अराउंड 70 to 80% विंगड कडेन स्विंक्टर काडून पर्मनंट बॅगा घालका म्हळ्यार पेशंटांत अबाउट 70 to 80% आमी तें अवॉयड करताय. कित्याक म्हळ्यार स्विंक्टर तंत हें करत तांचो स्टडी आसा. हें न्ही सगळ्यांक करूं जाता म्हणून सांगचें न्ही. देर आर MRI पळोवन त्या सकट डीप स्टडी करून मागीर आमी डिसायड करता सुटेबल न्ही. सुटेबल जाता जाल्यार वील ऑफर तशी. सो ताका त्या टेक्निकाक इंटरस्फिंक्टरीक डिसेक्शन म्हणटाय. ते आमी चडते आमी रोबोटिकली करताय. कित्याक म्हळ्यार इजी जाता हें सकट आयडेंटिफाय करचें इजी जाता म्हणून. सो तशी तें कसं जाला म्हळ्यार आतां इंटरनॅशनली आतां पळयता न्ही म्हगेले मस्यन भायल देशा साकून येता ते सर्जरी करताली. इनफॅक्ट इवन विथ इन इंडिया मुंबय साकून मस्तिकड साकून म्हगेले पेशंट्स ताजे खातीर आयल्यांचे. तें कसं म्हळ्यार एक पेशंटा करता आनी एक पेशंट आनी एक पेशंट तशी तें स्प्रेड जावन तशी म्हाका पेशंट्स येता तशी. ओके. तुम्ही रोबोटिक आणि म्हणलाल मंकेचे कसं हाजी लिमिटेशन्स या सर्जरीक डॉक्टर लेप्रोस्कोपिक रोबोटिक विदाउट कटिंग कसं डिसएडवांटेजेस वी नो दॅट इट इज नाही कशी म्हळ्यार आतां सी डिफरन्स कसं जाला ओपन लॅप्रोस्कोपिक रोबोटिक म्हळ्यार कसं जाला. ओपन म्हळ्यार एक सर्जरी करतना व्हड गाय घालून ओपन अँड डू दी सर्जरी. लॅप्रोस्कोपिक म्हळ्यार लॅप्रोस्कोपिक कॅमेरा एक ट्यूब जावन हें आसता तें जस्ट तें 1 centimeter घाय घालून तान भितर घालून सण सणाची 1/2 centimeter उंडांत आमी सण सण हें घालून कॅमेरा सुकून पळोवन स्क्रिना वयर सर्जरी करताय. तांतू ಕೆಲವು डिसएडवांटेज कसं म्हळ्यार तें इन्स्ट्रुमेंट स्ट्रेट इन्स्ट्रुमेंट आसता. ताका हें ना कसं रिस्ट लायक मुवमेंट ना आमगे हाता मुवमेंट येना ताका. सो ಕೆಲವು कडेन खंय आमकां स्टिच घालका पडला तसले जाग्यार सकट ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲವು कडेन कश्ट जाता. स्टिच तांतूय घालता आमी एज अ एक्सपिरियन्स्ड सर्जन वी पुट इट देर इज नो प्रॉब्लम विथ दॅट. बट ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲವು कडेन मस्त स्टिच घालका जाल्या कडेन इट बिकम्स मोर डिफिकल्ट. तसले कडेन आतां रोबोटिक कशी म्हळ्यार तांचो स्टिच रिस्ट मुवमेंट आसा 3 डिविजन आसा आमकां. तें लॅप्रोस्कोपी थंय आसा हांतू बेटर क्वालिटी 3 डिविजन आसा. स्टेबल कॅमेरा आसा. तशें कसं जाता म्हळ्यार स्टिच खंय घालका पळय त्या जाग्यार आमकां रोबोटिक इजी जाता. सो तसले कडेन आमी चडती आतां व्हेरी डिफिकल्ट एरियांत हांव रोबोटिक सर्जरी यूज करता. सिंपल एरियांत खंय आमकां हें नाका पळय खंय स्टिचिंग सगळें नाका पळय थंय सगळें आमी लॅप्रोस्कोपिक यूज करताय. न्ही आनी कशी म्हळ्यार हें स्किल्ला सर्जना वयर वता म्हगेल चॉयस तशी. आतां कोणाकय कोण लॅप्रोस्कोपी कोणाक करूं येना पळय तांकां रोबोटिक ओपन करता येता. रोबोटिक आनी लॅप्रोस्कोपिक दोन्ही येनातले जनान ओपन करता येता. सो तें तांगेल स्किल्ला वयर वता. सो स्किल्ला सर्जनान तें ऑफर करता येता खंयची तांगेली एबिलिटी आसा पळय आनी खंयच्या करूं जायना वॉट आर द लिमिटेशन्स. देर आर सम सिच्युएशन्स व्हेरी रेअरली चडती कशी म्हळ्यार ओपन सर्जरी करूं जावचे कडेन लॅप्रोस्कोपिक आनी रोबोटिक दोन्ही येता. करूं जायना म्हूण कांय ना. ಕೆಲವು सिच्युएशन तें सर्जना वयर वता अगेन तांणी डिसायड करता हें पर्टिक्युलर केस सुटेबल की न्हय म्हण. सो आउटसेट अशीच म्हाका एक सेंटेन्स दिवं जायना ताका हें कर तें करूं नजे म्हणून. बट ओवरऑल दिस इज द थिंग. ओवरऑल एक इट ऑल डिपेंड्स ऑन द सर्जन्स एबिलिटी टू डिलिव्हर इट ऑर नॉट तशी.
तशीची आमगेला व्ह्युअर्जान निमगेला फ्युचर ಅಂತೂ कसले वॅक्सिनेशन जावची पॉसिबिलिटी असवा कॅन्सराक म्हणून और कसले दुसरे वेर कॅन कम्प्लिटली अवॉइड ना, the answer for that is कशी म्हळ्यार हे वॅक्सिन्स येवची इन्फेक्शनाक आता इन्फेक्शन रिलेटेड कॅन्सर्सांक वॅक्सिन आसा. फॉर एक्झाम्पल हेपटायटीस बी म्हणटाय लिव्हर रिलेटेड ते हेपटायटीस वॅक्सिन आसा. आता रुटीन इम्युनायझेशन आयला. सर्वायकल कॅन्सराक ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणटा ताका ताच जे वॅक्सिन आसा सो कसं इन्फेक्शन रिलेटेड वॅक्सिन येवचे चान्स आसा. बट जनरली आमगेल जेनेटिक डॅमेज जावन येवचेका वॅक्सिनेशन ना. कशी म्हळ्यार आतां आमगेले कार आतां मेंटेन करची म्हळ्यार मेंटेन करून वचची येता टू अ सर्टन एक्सटेंट. सम डे ऑर दी अदर इट इज गोइंग टू गिव अ ट्रबल. तशी तें आता तुम्ही ते मिसयूज करून कार काण धडान हें करून सकट पुड्डी करून घालता तेन्ना तें उगी वायट जाता. सो तशीच आमगेल बॉडी तशीच आमी अब्यूज केल्यार इट विल गेट स्पॉइल्ड फास्टर. कॅन्सर येता, बीपी येता, डायबिटीस येता, सकट वायट जावन वता. इफ यू मेंटेन इट वेल चंद करून मेंटेन करून रेग्युलर ट्रीटमेंट हें सगळं करून केल्यार इट विल लास्ट यू लॉंगर. इट्स ॲज सिंपल ॲज दॅट. ओके, सो ट्रू. Permanent cure na. We will never be permanent on earth. None of us. कोणीही permanent ना हांगा. सॅड. एनिवेज डॉक्टर तुम्ही अनेक एक इन्व्हेंट केला रॅबिट म्हणून RABIT. सो आजच्या विषयी तुम्ही सांगू पडेल. अन्य एक ऑर्गन कसं म्हळ्यार थायरॉइड गोतस न्हू गळ्यामध्ये अंग आसता. इट इज अ ग्लँड विच इज राईट इन फ्रंट ऑफ युअर दिस थिंग. थायरॉइड प्रॉब्लम्स आर वेरी कॉमन. थायरॉइड ಅಂತ ಮಸ್ತ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಅಸ ಏನ್ ಮಾತನ್ನ there are more than 200 diseases in thyroid. ಸೊ ಹಂತು ಕಸ ಆಯ್ತು ಮೇಡ ಥೈರಾಯ್ಡ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಕೆಲವು ಹಂತು ಲೈಕ್ ಥೈರಾಯ್ಡ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಅಂತು ಥೈರಾಯ್ಡ್ ನಾಡ್ಯೂಲ್ असतं अशीची कसं गांठीशी असतं थायरॉइड अंतू सकट गांठ कॅन्सर नाही. बट मेनी ऑफ देम विल रिक्वायर सर्जरी. ते काढका येता सर्जरी करून थायरॉइड काढका येता. आता ते काढका म्हळ्यार कशी कसलेही काढकाल्या बॉडी चुकून घाय घालका. इट इज अ वूंड. सो हे सकट येता गळ्या येद्राक घाय आयले ಕೂಡಲೇ कसं येता म्हणारी द स्कार विल रिमेन इन मेनी पेशंट्स परमनेंटली. सकडांक न्ही ಕೆಲವು ಜನ उगी वता स्कार. सो परमनेंट एक स्कार असता. सो ते कशें अवॉइड करचे ते अवॉइड करकेल्यार मल्टिपल मेथड्स वर्ल्ड वायड दिस वॉज बीइंग ट्रायड आउट. आता कोरियन सर्जनान अंग सुकून ट्राय केलें म्हळ्यार गळ्या मागशी चुकून घाय घालून केसाक मुळा वता म्हणून केसा मुळा ते घाय वता. सो अंग सुकून करून अंग घेवन थायरॉइड काडून ते सुकून भायर काडचें. तशीच हांव कसं केलें मिगेल टेक्नीक कशी म्हळ्यार रॅबिट म्हणून ते अंग तोग्गू सुकून घाय घालून सಣ್ಣ सಣ್ಣ घायो. इनफॅक्ट मिगेल तांगेल 10-15 सेंटीमीटर घाय येता. मिगेल टेक्नीक अंतू जस्ट अबाउट 2 सेंटीमीटर घाय येता. सो तसल हें करून हांव एक डिवायस केलें. सो आता ते टेक्नीक इनफॅक्ट मशीन फॉलो करता त्या टेक्नीक येता म्हळ्यार सिंपलर आनी कॉम्प्लिकेटेड कसलें ना म्हळ्यार आनी विजन क्वॉलिटी मस्त सुपिरियर आसा विंगडा भशेन. आमकां क्वॉलिटी ऑफ विजन जावका आमकां सर्जरी करतना क्लीन जावन देखीवका आमी कसं करता असं म्हणून. सो त्या सकट बेटर रॅबिट टेक्नीक आसा देखून आतां मस्त जन रॅबिट फॉलो करता असे. सो सकडाके थायरॉइड कॅन्सराक थायरॉइड नॉड्यूल्साक सकडाके कर येता. इट्स अ व्हेरी गुड इजी टेक्नीक अँड व्हेरी इजिली रेप्लिकेबल म्हणटाय म्हळ्यार विंग टेक्निका भशेन इजी करच्याक कंपेर टू हें. तशें आतां वर्ल्ड वायड आमगेले 3-4 टेक्नीक आसा. हें रॅबिट हांव डिवायस केलेलें आनी एक कोरियन 2 टेक्नीक आसा. तेंचे मेन टेक्नीक आसच्यो रोबोटिक थायरॉइड सर्जरी तू हे 3 टेक्नीक आसा आतां कॉमनली फॉलोड वर्ल्ड वायड. दॅट्स नाईस. इझी मेथड्स तुम्ही सांगता ना आमकां सुलभ दिसता मात्र घाय फ्रेम म्हणटा ना आनी कसं गोचू आनी एडवांटेज कसं म्हळ्यार केलो जन लेखता जस्ट स्कार अवॉइड करचे खातीर मात्र म्हणून हे रोबोटिक आनी लॅप्रोस्कोपिक सर्जरी खंयचे ऑर्गन कळल्यार
एडवांटेज कसं आहे म्हणल्यार आमकां त्या एरियाचे मस्त क्लोज वचूं जाता कॅमेरा घेवन. सो आमकां ते मॅग्निफिकेशन आनी क्लॅरिटी ऑफ विजन इट बिकम्स सुप्रीमली मॅग्निफायड 20x सकट आमकां मॅग्निफिकेशन येता. सो तेन्ना कसं येता म्हळ्यार आमगेली क्वॉलिटी ऑफ सर्जरी मस्त इम्प्रूव जाता. ಅಪಾಸ್ येवचे अस्की तांतू नाही आपास येवचेक आनी हाक रिलेशनशिप मस्त आतां आय कवर इट म्हळ्यार हंत कसं येता म्हळ्यार मॅग्निफिकेशन मस्त चड जाता, प्रिसिशन बेटर जाता. रोबोटिक सर्जरी जो लॅप्रोस्कोपी प्रिसिशन इम्प्रूव जाता. आता आपास येता की ना म्हळ्यार क्वेश्चनाक कशी म्हळ्यार तांतू मल्टिपल फॅक्टर्स आसा. केंचे कॅन्सर वापस येता की ना वापस येवच्याक मल्टिपल कारण आसा. मेन कारण कसं म्हळ्यार डिजीज बिहेवियर म्हणटा आमी. म्हळ्यार द कॅन्सराचे त्या पर्टिक्युलर कॅन्सराचे बिहेवियर कशें आसा म्हणून ते आमकां प्रिडिक्ट करचें मस्त कश्ट आसा. केल्या आयटम्स आसता प्रिडिक्ट करूं जावचे जाल्यार सकयल प्रिडिक्ट करूं जायना. सो ताजे हें कशें म्हळ्यार आमी डिजीज इज द किंग म्हणटा इता म्हळ्यार ताजे आमी प्रिडिक्ट करूं जायना. ते ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ येता ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ कसलय येना. सो ते कशें म्हळ्यार बॉडीच्यानी कॅन्सर इंटरॅक्शन वयर वता. हांव युजली कसं सांगचें म्हळ्यार दोनी बॉक्सरां म्हणके पेशंट आनी कॅन्सर बॉक्सिंग करतना आमी ಸ್ವಲ್ಪ हेल्प करायता आमगेले ट्रिटमेंट आनी मिती बट द बॉक्सिंग हॅज टू बी डन बाय द पेशंट ओनली. सो तशी सो ते एक फॅक्टर. सेकंड फॅक्टर म्हळ्यार ट्रिटमेंट फॅक्टर. आतां कॅन्सर फॅक्टर जाल्ले द डिजीज फॅक्टर जाल्ले ट्रिटमेंट फॅक्टर कशी म्हळ्यार आतां आमी ट्रिटमेंटाक कसली इनएडिक्वेसीस आसूं पुरो. आतां फूल ट्रिटमेंट पेशंटाक घेवं जायना अवॉयड जाल्ले तें आसूं पुरो. सो नातल्यार रॉंग मेडिसिन्स म्हळ्यार हे सगळे पॉसिबिलिटीज आसा. म्हळ्यार अंडर डोसिंग जावन आसूं पुरो पक्कनी कसले कारणाक नातल्यार सर्जरीन इनएडिक्वेट जावन आसूं पुरो. So it is not just one factor which really यें जावचे multiple factors ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು the recurrence कारण जावचे. But most important कशी म्हळ्यार disease behavior itself. Cancer can behave very very unpredictably. आता ते आमकां कॅन्सर आमी फुल्ली अंडरस्टँड अर्थ करून घेतला. there is nothing to really understand more म्हणना. इनफॅक्ट कॅन्सर इज एन एमर्जिंग फील्ड. आत्ताय आमकां मस्त सकಡೆ आणखी अर्थ जायना. इनफॅक्ट आम्हीच आता एट प्रेझेंट आम्ही मस्त जेनेटिक रिसर्च करता असते कॅन्सरा वयरी. मेगेले केलो रिसर्च चलता असं. आम्ही ते ट्युमराचे जीन्स काढून टेस्ट करता कसं जाता असं कशें ताचे वर्क जेव पुरो कॅन वी ट्रीट बेटर. आता इंडियातूची आमगेले ऍक्च्युली इंडियन कॅन्सराचे जेनेटिक डेटाचे उण आसचे. आम्ही सकडी वेस्टर्न जेनेटिक डेटा वयरी ट्रीट करता असे. आता इंडियन कॅन्सर्स आम्ही तितले चांगून अंडरस्टँड करना अर्थ करून घेना. सो आम्ही ट्राय करता असे कसं इंडियन कॅन्सर कसं युनिक आसा कशी ताका डिफरंट जावन ट्रीट करता त्या सकड आम्ही ट्राय करता असे ट्राईंग टू गेट द डेटा आउट. सो देयर आर मेनी थिंग्स टू डू. Yeah, a lot of work. तशी आमगेल व्ह्यूवर आणि निमगेला इवन आय वॉन्टेड टू नो सो रिस्क कसं असतं डॉक्टर या लेप्रोस्कोपी ज्या रोबोटिक सर्जरी करताना कसले रिस्क फॅक्टर असं म्हणून घेतात. आणि तो रिस्क कसं म्हळ्यार इट इज अप टू दी अगेन कशी म्हळ्यार ओपन सर्जरीक कशें रिस्क कसं आसा पळय तेंची लॅप्रोस्कोपिक आनी रोबोटिक सर्जरीक उणे ಸ್ವಲ್ಪ इता म्हळ्यार यू आर नॉट ओपनिंग. सो ते वूंड रिलेटेड प्रॉब्लम्स उण जाता, पेन उण जाता, ब्लड लॉस उण जाता आनी ताजे ब्लड दिवका म्हणना पेन किलर्स उण रिक्वायरमेंट. यू विल गो होम अर्लियर डिस्चार्ज उगी करून वचयत घराक. तशी मस्त सगळे एडवांटेजेस रोबोटिक आनी लॅप्रोस्कोपिक सर्जरींत आसा. आतां आन्सर कशी म्हळ्यार हाका वच्चे आतां फॉर एग्जाम्पल हांव आतां मँगलोरा येवका म्हळ्यार एरोप्लेन येवचें बेटर की बसार येवचें बेटर म्हणून. आतां बेटर खंयचें म्हळ्यार आतां बस ड्रायव्हराक हांव एरोप्लेनाक घाल्यार इनफॅक्ट आय वूड रादर गो वॉकिंग. कळ्ळें न्हू. So bus driver cannot fly an aircraft. So it is always operator dependent. So
बेटर खंयचे म्हळ्यार इट इज वॉट इज ऑफर्ड बाय युअर ट्रिटिंग डॉक्टर इज बेटर. इता म्हळ्यार द डॉक्टर नोस वॉट his limitation or her limitations are. So better is not decided by which hospital or which treatment you choose. Better is decided by the competence of the doctor who's operating. You have to keep that always in mind. Okay, so at the doctor ನಾನು at in fact recently at the last kaliki parimak ek patient Kashmir asukunu thyroid surgery, she's flying. Then she just asked somebody else. So she immediately कसं म्हणते डॉक्टर ना ये robotic करू का जाईना म्हणून laparoscopic and robotic करू का thyroid. Poor lady is flying from Kashmir to Bangalore to get operated. So in panic she has called. कसं करू जायना म्हणतसे म्हणलं वय करू जायना म्हणलं करू जायना इथं म्हणणारे पण तू निमगेला कोणाला पण तांगेलवर डिपेंड जाता तू तांगेला वज्जला करू जायना इथं म्हणा दॅट त्या डॉक्टरनं तक्क करू जात की ना म्हणून तुक सांगला कारण मक्क करू जात की ना म्हणून मगे निमगिन तक्क करू जायना म्हणून तक सांगला सो दा जायना ही इज करेक्ट तसे. So it depends on the doctor. So never insist at the काही वचून नो ना अनेक डॉक्टर मग कशी करत म्हणून सांगला हे करी म्हणून ना तशी करू जायना. त्या डॉक्टर कसं सांगतं पण त्या करू काय आता तुमगेल ट्रीटमेंट त्या डॉक्टरान दिवू जायना. तशीच आमगेल अनेक व्ह्यूवरान तुमगेल यूट्यूब चॅनल पळयला. सो तांतू एक पेशंटान तिगे मस्त थँक्स केला तुमका मस्त तुमगेल विषय ग्रेट उलयला टंग कॅन्सरा विषय. सो हाजे विषय थोडे सांगू का म्हणते निमून घेता असं जिब्बेच कॅन्सर. ओके, टंग कॅन्सर कशी म्हणारे आता विंगड ओरल कॅन्सर सांगतात चीक कॅन्सर सकट चढती कसं म्हणारे हज्जी निमित्त कसं टोबॅको निमित्त. टंग कॅन्सर कशी म्हणारे इवन हे कसं नॉन स्मोकर्स सांगत नॉन टोबॅको युजर्स सांगते कॉमन असं. इथं म्हणा टंग जीभ कसं म्हणा दंताक लागून ते इंजुरी जाऊन ताजे निमित्त कॅन्सर येतं मस्त नाक. सो टंग कॅन्सर टोटली टोबॅको रिलेटेड नाही. ताजे निमित्त आमगेल जीभ आता टोबॅको आम्ही टोबॅको कंझ्युमर नाही जाल्यार आम्ही आमगेल जीभ पळोवका येता कॉन्स्टंट जाऊन कसले घाय असल्यार कारण कसं म्हणून सोदून ताका ट्रीटमेंट करता. सो तशी करून ट्रीटमेंट करतना आमगेले रिझल्ट्स म्हळ्यार अर्ली डायग्नोज जाल्यार ट्रीटमेंट केन्ना लायक जाता. जीभ मस्त क्वांटिटी ऑफ टंग मस्त बरो येता. आता कशी म्हळ्यार अर्ध जीभ सकले काडल्यार तांगेले लायफ तांगेले हे सगळं मस्त रिकवरी टायम मस्त चड जावका येता रिकन्स्ट्रक्शन करून करता. आणि जस्ट एक स्मॉल पार्ट काडल्यार सन पोर्शन काडल्यार रिकवरी उग्गी जाता. एक विथिन फ्यू डेज पेशंट विल बी बॅक. कसले मस्त हॉड कसले गेल्ले तशी कसले आसना तशी त्या सकट एडवांटेजीस आसा. बट टंग कॅन्सर अंत मात्र एक केअरफुल असो का आमगेले मस्त पेशंट्स अशी येता हाजे निमित्त कसले डेंटल रिलेटेड इंजुरी निमित्त दांत तक रब हें जावन कसले लागून शार्प टिथा निमित्त मस्त जन पेशंट्स येतात टंग कॅन्सर घेऊन यंग पेशंट्स. लास्ट एक 2 वार पुढे 35 year old एक पेशंटाक ट्रीट केला टंगाक. काही ना जस्ट शार्प टूथ तितलेच इंजुरी जाला कॉन्स्टंट इंजुरी ओवर फ्यू मंथ्स ताजे निमित्त हें जाता. कॅन्सर केन्नाय तशी चडती जावची इंजुरी निमित्त. इंजुरी कुड बी मल्टिपल जेनेटिक इंजुरी जाता फिजिकल इंजुरी कसं लागून अपास ताजे निमित्त डेंटल कॅरीसा निमित्त म्हळ्यार हें कसं कीड येयल दांता कीड आसता न्हू ताजे निमित्त कॅन्सर येता. सो खंयचेय आमी क्रॉनिक कसले आसल्यार सगळ्याक ट्रीटमेंट घेवका आयता. म्हळ्यार कशी म्हळ्यार हें क्रॉनिक तें एक इरिटेशन लॉंग टर्म एक कसले इरिटेट जाता आसल्यार थंय कॅन्सर जावचो रिस्क आसता. ते कॅन्सर बेसिक प्रिंसिपल कशी म्हळ्यार एक सेल नॉर्मल इरिटेशन जाता कसं जाता त्या जाग्यार सेल्स डेथ जाता आसता रिजनरेट जावू का. आता कसले घस्टित असल्यार एक जाग्यार त्या जाग्यार ते सेल्स डेथ जाता वता चड ते रिजनरेट जावका. तेन्ना कसं जाता म्हळ्यार ते मस्त रिजनरेट जाता जाता त्या जाग्यार सेल्स जेनेटिक मॉडिफिकेशन जावन कॅन्सर जावन वता.
सो इंजुरी मोस्ट इम्पॉर्टंट रीजन इंजुरीची कॅन्सराक रिपीटेड इंजुरी इन द सेम स्पॉट. Okay. सेम आता टोबॅको करतना ते सेम जेवचे रिपीटेडली थंयची जेनेटिक डॅमेज जाता वता त्या जाग्यार येची ताजे निमित्त थंयचे पासता हें जाता. So, food habits and निम्ति कसले link की हक्का? कॅन्सराक डेफिनेटली Wait, आसा. okay. If so, then what are some bad food habits to avoid मोनेक viewer and निम्गेला? High fat diet is important. त्यामुळे हाई कॅलरी हाई फॅट डायट तळ्ळले खावचे. हाई शुगर डायट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आमगेले स्वीट्स चडती गोड 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 केन्ना पळय गोड खावचे. सो गोड म्हळ्यार स्वीट्स न्ही बेल्ला न्ही सांगता गोड. सो शुगर्स एनी रिफाइंड शुगर इज डेंजरस. सगळे बॉडी खंय जपलेली कॅन्सर येवत रिफाइंड शुगर आनी मेथी. सो तें मेन हाई कॅलरी डायट आतां तळ्ळलेची आनी आमगेले हें कसले सॉफ्ट ड्रिंक्स फिजी ड्रिंक्स तांचे सकट हाई शुगर कंटेंट आसा. सो त्या सकट अवॉयड करचे बेटर कॅन्सराक. आनी पॉझिटिव्ह सायड कशी म्हळ्यार हें आतां फ्रुट्स खावचे चड फ्रुट्स खावचे आनी वेजिटेबल्स ग्रीन लिफी वेजिटेबल्स सकडी हें करचें त्या सकडी इज प्रोटेक्टिव्ह. तशीच मीट आनी रेड मीट आमगेले चडती जन खायनाची रेड मीट इंडियांत उणेची म्हळ्यार बीफ मटन ಸ್ವಲ್ಪ उणें आमगेले चडती आनी चिकन फिश अँड ऑल इज ओके तितले कसले रिस्क कसले ना. तशी दीस आर दी मेन थिंग्स. ऑफकोर्स हें सक्कडी केलें जिरोच कशी एक्सरसाइज करका खाऊन नंतर बसल्यार यू बस जस्ट कीप ऑन गेनिंग वेट. सो अनलेस यू बर्न वॉट यू कंज्यूम बॉडी स्टार्ट्स स्टोरिंग इट. कळ्ळें ओरिजिनल आमी ते बर्न करनातल्यार ऑटोमॅटिकली बॉडी ते स्टोर जावूं स्टार्ट जाता. स्टोर जाले कुडले प्रॉब्लेम स्टार्ट जाता तशें. Yeah, words Makka inspire Kerala. So back to exercise and yes, follow a healthy lifestyle. तशीच अनेक पेरेंटांनी निमगेला चेडू हांकां or coming up generation कशी तांणी लायफस्टायल बिकॉज आमी लायफस्टायला विशयी उलयता आसा फूड हॅबिट्स मात्र उलयला बट अदर दॅन फूड हॅबिट्स कशी आमी रेड्यूस करीत रिस्क फॅक्टर ऑफ कॅन्सर. आनी तो मेन कशी म्हळ्यार एक सी हें स्मोकिंग आनी टोबॅको रिलेटेड हॅबिट्स यंग एजा स्टार्ट जावचे. सो तें एक अवॉयड करूं जाल्यार इनफॅक्ट मस्त चान्स कॅन्सराची उणी करत. तें मोस्ट इम्पॉर्टंट सगळ्या भशेन इम्पॉर्टन्स ताका दिवका. आनी ताका मस्त वेस आसात. एज्युकेशन तांचं सगळ्या भशेन इम्पॉर्टंट. टोबॅको रिलेटेड एज्युकेशन सगळ्या भशेन इम्पॉर्टंट. सेकंड इम्पॉर्टंट थिंग कशी म्हळ्यार हें वॅक्सिनेशन्स कॉन्क्युडल सांगिल्पणी हांव उलयतना HPV वॅक्सीन एस्पेशली इन द टीनेज अर्ली इयर्स इटसेल्फ. हेपेटायटीस बी कशी आता रुटीन इम्युनायझेशनांतू येवन गेला. सो तें कवर केल्यार अवेलेबल 2 वॅक्सिन्स विल बी कवर्ड. आनी वरल खंयच्याक वॅक्सीन ना म्हळ्यार वरल इन्फेक्शन्स आसा 3-4 ताका वॅक्सिन्स ना. सो इट इज त्या सकडी अवॉयड करूं जायना. अपार्ट फ्रॉम दॅट हायजीन itself is a very important. Hygiene म्हळ्यार इवन क्लिनलीनेस जनरल क्लिनलीनेस सांगता अशें इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन कॅन्सर प्रिव्हेंशन. तें हें करत मागीर यंग एजा सुकूनची सगळ्यांनी एक्सरसायजींग रेग्युलर एक्सरसाइजीस हें सकट स्टार्ट केल्यार दॅट विल गो इन द लॉंग रन इट विल बेनिफीट देम. ते कशें जाता म्हळ्यार एक्सरसाइजीस रेग्युलर करता आसल्यार इट बिकम्स अ हॅबीट. यू डोंट टेंड टू चेंज इट रेग्युलरली. म्हळ्यार ते एक नमून इट गोस इन टू युअर ब्लड लिटरली. कशें ते करनातल्या कसले कसं की एक करणे म्हणून जाता. सो एक फर्स्ट एक 15-20 डेज मात तें एक करकावे म्हणून मागीर ते कशें जाता म्हळ्यार ते करणे म्हणून. सो त्या देखून दॅट इफ यू गेट इट इन युअर हॅबीट इट इज ऑलवेज बेटर. सो ऑल द थिंग्स शूड बी इन गेटिंग द थिंग्स इन टू हॅबीट. तें इम्पॉर्टंट. मस्त जणांना व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह मस्त सिंपल लँग्वेजार एक्सप्लेन करतास डॉक्टर म्हणून थँक्स म्हणतास हाजी.
तशी जी डॉक्टर तुमकां मस्त अवॉर्ड्स मेळ्ळा, मस्त अचिव्हमेंट्स असं ऑलरेडी. सो आनी कसं तुमगेला गोल्स लायक कसे अचीव करता? There is no goals as such. I just keep on working. That is the goal. Just keep doing and do more things whatever I can. तितलेच. कोविड एफेक्ट जावन कसले कॅन्सर रिलेटेड जाला की आता सद्याक रिसेंट केसेस डॉक्टर? नाही कशी म्हळ्यार कोविडा निमित्त आमकां एक प्रॉब्लम कसो आयला म्हळ्यार आतां सगळेच जनाल सगळाली फोकस कोविडा वयरी गेल्ले. ताजे निमित्त कसं जालें म्हळ्यार कॅन्सर डिटेक्शन स्क्रीनिंग मॅमोग्राफी करेन 2 वर्साकून मस्चनान करणे आता तशी मस्त कಡೆ हेल्थ टेस्ट अल्ट्रासाउंड जो कसले मस्चनान करणे अल्ट्रासाउंड करताना सकಡೆ मस्त कॅन्सर अशी डिटेक्ट जावन वता अनडिटेक्टेड कॅन्सर्स. ताजे निमित्त कसं जाला म्हळ्यार वर्ल्ड वायड इंडिया मात न्ही आता कॅन्सर डिटेक्शन मस्त लेट जाता आसा. आता जन स्टेज 1 येवचे जन सकड स्टेज 4 आयत असे. सो स्टेज 4 आयल्यार आमगेले क्युअर करचे चान्स नियरली नील जावन वता. सो ಕೆಲವು ಕೇಸನ್ ಕ್ಯೂರ್ येता बट त्या सकड अटेम्प्टेड क्युअर फुल म्हळ्यार चान्स ऑफ क्युअर बिकम्स व्हेरी व्हेरी लेस. सो दॅट इज वन मेजर इफेक्ट. आम्ही आता एस्टिमेट कसं केला म्हळ्यार जस्ट बिकॉज ऑफ कोविड डिले जाला निमित्त nearly 40 to 50% increase in death rate due to cancer is expected in next 1 or 2 years. Cancer related deaths. That is very unfortunate. कसं डिटेक्शन जायने मस्चनात घरकडे सिम्टम असल्यारी कसलेही सिम्टम असल्यारी नत घरकड बेसता असे कसलेही असो नत घरकड बेसता. लेट इट बी हार्ट रिलेटेड लेट इट बी कसलेही नत घरकड बेसता. तद निमित्त डिले जावनूच मस्चना प्रॉब्लेम जावच्या पुरो म्हणून एक हें आसा. दॅट इज अ इम्पॅक्ट ऑफ कोविड ऑन कॅन्सर. हाऊ ऑफन दे शुड टेस्ट डॉक्टर त्या मॅमोग्राफी पुरा टेस्ट पुरा केन्ना कितलो ऑफनली घेव का म्हणून निमगे जाता. ओके त्या एक फुल वय म्हळ्यार एक्चुअली ताजी तेका पळोवपाक बेटर टू गो टू माय बुक अँड सी तंत हांव कवर केला in the last page frequency कसं जावका म्हणून there is a variation from place to place. खंयच्या कितले करका म्हणून तंत हांव एक्चुअली कवर केला खंयची एज ग्रुप आसून स्टार्ट करका मॅमोग्राफी करका पॅप स्मियर करका स्टूल एक्झामिनेशन नातल्यार कोलोनोस्कोपी करका केलो सकडी रुटीन्स कसं जावका पडटा त्या सकड आमी तंत कवर केला एज वायज करून कवर केला. Go through that book, it's better. Yes. Kannada yes, English yes. Okay, doctor. तशी तुमगेले एनजीओ आसा समरोहना म्हणून मस्त ऍक्टिव्हिटीज तंतू करता आसचे अवेअरनेस प्रोग्राम हाजे विशयी थोडे आमगेले व्ह्यूअर्स सांगेच. ते हांव समरोहण स्टार्ट केलें कसं म्हळ्यार एक पेशंट एज्युकेशन कॅन्सर रिलेटेड एज्युकेशन अवेअरनेस आकतरे. सेकंड कॅन्सर सपोर्ट आकतरे म्हळ्यार मस्चन कॅन्सर जल्लेले पेशंट्सांक कसं करका म्हणून कळना नॉलेज ना. ऑब्वियसली तांकां मेडिकल नॉलेज येवचे रिजनय ना. सो तशी आतां कसं जाता म्हळ्यार जनाक कसं करका हांव करता अशी करेक्ट की चुकी त्या सगळं कळना. त्या कळका जाल्यार तांकां खंय पूण एक नॉलेज बेस्ड जावका. सो तें क्रिएट करका म्हणून हांव तें स्टार्ट केलेलें. आतां म्हगेले आनी एक वेबसायटान तूं डिटेल जेवन मस्त कडेन आसा जाल्यार तें केलो वेळ पावना. त्यानिकून हांव कसं केला म्हळ्यार पेशंटान तांगेले इंटरव्यू दिवन तांकां कसं जाल्लें त्या सकड वी आर ट्रायंग टू गेट मोर नॉलेज अँड एक्सपिरियन्सीस इन्क्लुडेड ते करता कसं जाता म्हळ्यार ओके एक अशें सेस पेशंट विंगड जनाक अशें जाल्ला त्या सकड क्लियर जाता. सो पर्पज ताजे समरोवणाचे आमी आतां सिरीज ऑफ विडियोज करता आसा आतां केले हाजे सकड. आतां हांव लंग कॅन्सराचे सिरीज करून घाल्लें म्हळ्यार लंग कॅन्सर म्हळ्यार कसलें कशी हें जाता कसं ट्रिटमेंट ऑप्शन्स आसा कशी अर्ली डायग्नोसीस करचें ताचे सकड एक फुल एक सिरीज करून हांवें केला. आतां नेक्स्ट टायम आतां ब्रेस्ट कॅन्सर अवेअर करता आसा. सो तशी आतां ब्रेस्ट कॅन्सरा वयरी आनी पेशंट इंटरव्यूज करून घालता आसा. तें कशी म्हळ्यार थंय एक पेशंटाक एक खंय पूण कसलेय कॅन्सर आयल्यार थंय एक इन्फॉर्मेशन मेळका जेन्युइन इन्फॉर्मेशन मेळका म्हणून करता अशें.
अन्य केम कसं केला म्हळ्यार ओवर टायम आतां जायना हे जस्ट ओनली 1 year ओल्ड 1 year चल्ला इतलेच एक्चुअली रिजिस्टर जावन न्हू सो ओवर टायम मिगेल एम कसं म्हळ्यार आतां वी शूड बी एबल टू जनरेट फंड्स फॉर पीपल हू नीड इट म्हणून ಕೆಲವು ಮಸ್ತಿನ कॅन्सर इज अ कॉस्टली ट्रीटमेंट यू कांट अवॉइड इट म्हळ्यार तेन्ना कसं जाता म्हळ्यार मस्तिनाक अफोर्ड करूं जायना कॅन्सर ट्रीटमेंट सो तेसल पेशंट्सांक आमी एक सपोर्टिव्ह एक स्वल्पपुणी आमगेल कसं येता पडटा दिवची तशी करूं जगतवे म्हणून एक प्लॅन आसा बट दॅट विल टेक मी फ्यू इयर्स इता म्हळ्यार न्यू हें देखून म्हाका ते फेसिलिटी ना ते कसले टॅक्स अवॉइडन्स तसं कसले करूं जायना इट इज रनिंग ऑन माय फंड्स अँड अदर फंड्स एज सच राईट नाव सो ताजे निमित्त दॅट इज अ लॉंग टर्म प्लॅन विच आय हॅव so these are the activities tashi this is what is the aim as we go on. So wonderful, doctor. That's really a very, very good work. तशीच आमगे like viewers time गेला but quick questions from our viewers. एक कसं म्हळ्यार कसं केअर घेविता म्हणे कॅन्सर पेशंटांना ड्युरिंग कॅन्सर or post recovery to avoid reoccurrence. See It will be available on that book. Is it available on the website? It's not like that. At the cancer avoid करच्या कसं करत पडतं बुक आस पडा same thing can be done for Yes. avoiding recurrence also. Yeah. Same thing, same lifestyle changes, same कसलंय विंगड कसलंय त्यांचं स्पेशल जाऊन कसलंय ना there is no special diet for cancer patient कसलंय ना सो ताजे निमित्त स्पेशल जावन कसलंय करत वेन ना बट अर्ली डिटेक्शन म्हळ्यार आपास रिकरन्स अर्ली डिटेक्शन करचे खातीर तुमगे ट्रिटींग डॉक्टरान तुमकां रिपिटेडली येवका एक सिक्वेन्स सांगून आसता आतां मिगेल पेशंट्स एवरी 3 months एक वेळ येवन दाखयल्यार केलो टेस्ट करता हांव एग्जामीन करून पळयता म्हणून सांगता त्या सगळं करचे बेटर इता म्हळ्यार अर्ली डिटेक्ट आपास रिकरन्स अर्ली डिटेक्ट करून ट्रिटमेंट केल्यार तन तपास क्योर करूं जाता सो अर्ली डिटेक्शन करचे अगेन रिकरन्स अर्ली डिटेक्ट करचे मस्त इम्पॉर्टंट अनेक निमगेला कसं म्हळ्यार केमो ट्रीटमेंट जाता आसतना कोविड वॅक्सीन घेवीत घेवत अडवायस कसं केला म्हळ्यार एक्चुअली मिगेल व्हिडिओ युट्यूब चॅनलांत मिगेल हांव एक व्हिडिओ केल्लो हांव वॅक्सीन घेवन जाल्ले कुडले केल्ले त्या म्हळ्यार हे क्वेश्चन मस्त कॉमन म्हाका मिगेल सक्कड पेशंट्स निमगेता तशें हांव सक्कडांकय मिगेल व्हिडिओ पळोवचे न्हू म्हूण सांगचे त्या म्हळ्यार म्हाका कितले उलोवचें जायना तितले वेळार सो ताजे निमित्त वॅक्सीन घेवत अडवायस कसं केला म्हळ्यार 2 weeks कॅन्सर किमोथेरपीचे 2 weeks फुडें नातल्यार जत्तरी गॅप घेवचे पडटले म्हणून वय गॅप कसं लायक वॅक्सीन एफेक्टिवनेस उण जेवनच जे म्हणून डेंजर म्हणून न्ही कित्याक म्हळ्यार इम्युनिटी उण आसता न्हू बॉडीन तो किमोथेरपी वील ड्रॉप द इम्युनिटी त्या टायमार वॅक्सीन दिल्यार वॅक्सिनाचे ह्युमन सिस्टमान तो रियाक्ट जायना तिले इम्युनिटी येना तिल रबू पुरो म्हणून so the 2 weeks before or 2 weeks after म्हणून सांगला that is the only advice which has been given otherwise कसले विंगड कसले प्रॉब्लेम ना गुड टू गो तशीच अनेक निमगेला हाई डायबिटीस असल्यान आर दे मोर प्रोन टू कॅन्सर येस आता कशी म्हळ्यार खंयचे एक शुगर इज कन्सिडर्ड अ कार्सिनोजन म्हळ्यार शुगर निमित्त कॅन्सर जाता म्हणून क्लियरली आमकां अर्थ जाल्ला शुगर खंय असो आतां खावचे शुगर चड जाल्यार जेवच्या पुरो बॉडीन तूं तें मेटाबॉलायज म्हळ्यार तें डायजेस्ट जायना तिल थंय राबून तें केन्ना राबता पळय बॉडीन तूं तेन्ना जावचे चान्सीस सो डायबिटीस इज नोन फॅक्टर फॉर सो कंट्रोल केलेले इतले बेटर डायबिटीस अनकंट्रोल जाले कुडले रिस्क ऑफ कॅन्सर चढता रिस्क ऑफ सक्कड चढता इवन हार्ट डिसीज चढता सक्कड नमुना रिस्क शुगर अनकंट्रोल जाले रबल्यार अनकंट्रोल जावन आसल्यार आणि एक लास्ट क्वेश्चन आमगेले एक व्ह्यूअर आला स्टमक कॅन्सर असल्यार माइल्ड स्टमक कॅन्सर असल्यार एक्सरसाइज वॉकिंग हेल्प करता की ते ओवरकम करूक
कॅन्सर अंत माइल्ड आणि मॉडरेट आणि सिवियर म्हणून ना एक आमगेले प्रोफेसर अनकोणकी सांगचे आशिल्ले माइल्डली प्रेग्नेंट म्हणून स्लाइटली प्रेग्नेंट म्हणून स्लाइटली प्रेग्नेंट म्हणून ना सो स्टमक कॅन्सर आसर ना तितलेच येस ऑर नो देर इज नथिंग इन बिटवीन इन दॅट सो स्टार्टिंग सो स्टेज तशी असं पुरो मे बी ओके सो आता खंयचे आता घरां भितर कसले एक वेस्ट आसा म्हळ्यार त्या घरां भितर दवरून बसू जातवे म्हणून एक क्वेश्चन ना ना जायना दवरून बसला ते गली वेस्टचे सो केन्नाय ते एक्सरसाइज करून तसल कसले येना कसले एक बॅड फॅक्टर बॉडी असला रे आणि तू कन्नड अंत दुर्मांसा म्हणता येत उलयतना कॅन्सराक ते कसं दुर्मांस कसं आसपड ते काण भायर घालूंक येता इट इज अ बॅड फॅक्टर सो ते बॉडी सकून भायर घालनातल्यार इट इज अ प्रॉब्लम एनी डे सो तेंत मोस्ट इम्पॉर्टंट ट्रीटमेंट सर्जरीची बाकी सगळ्याकय अड्जुवेंट थेरपी म्हणतात रेडिएशन जो किमोथेरपी ताका सगळे अड्जुवेंट म्हणतात अड्जुवेंट म्हळ्यार इन एडिशन टू म्हणून इन एडिशन टू कसं लायक सर्जरी कर सो बाकी सगळी इन एडिशन टू सर्जरी दिवची ट्रीटमेंट मेन ट्रीटमेंट आता जायनातल्यार देन इट सिम्पली कीप्स प्रोग्रेसिंग ते इनफॅक्ट आतां सगळ सिस्टम आतां इंडियन अंतू आयुर्वेदांतू एक्चुअली तशी आशिल्ले बट आयुर्वेदांतू सर्जरी सगळ हें करून म्हळ्यार फ्रॉम 400-500 years सर्जरी सगळ्याची हें जावन गेला ते डिमिनिश जावन गेला मॉडर्न मेडिसिन अंतू डेफिनेटली इट इज द सर्जरी ओनली अँड दॅट इज लॉजिकल ऑल्सो आता कसला एक प्रॉब्लेम असला तो एक वेस्ट घरां भितर असला कसं करता ते दवरून ताका पूजा करू जातो ना यू हॅव टू पुट इट आउट ऑफ द बॉडी ते भायर घालका ते पुसुका ते क्लीन करका सकट करका दॅट इज वॉट इज डन पुसुका क्लीन करचे म्हळ्यार बेसिकली यू आर गिविंग किमोथेरपी म्हळ्यार कसं केमिकल्स म्हळ्यार कसं तू त्या सकट पंपून तशें क्लीन करता पळय दॅट इज किमोथेरपी लिटरली सो इट इज सेम थिंग द प्रिंसिपल द वे यू ट्रीट युअर हाऊस तशी ताजी मंकेच घरा कशी ट्रीट करता पळय तशी बॉडी ट्रीट करता येता डॉक्टर तुम्ही वेरियस रिसर्च पेपर केला विच यू हॅव पब्लिश हाजे विषयी एक दोन शॉर्टली विषय आय थिंक हें सकट रिसर्च वय तांतो मस्त रिसर्च केला इनफॅक्ट वी डिस्कस्ड अबाउट इट सर्जिकल टेक्निक्स सकट डिस्कस ऑलरेडी केला आम्ही वन ऑफ द अदर रिसर्च वॉज हें कसं डायट अँड कोलन कॅन्सरा वयर एक रिसर्च केलेलो हांवें which actually some time back, more than 10 years back, it was published. Which was the paper actually got a good coverage across the world. Even one Nobel laureate, Zurhausen Monekla, the one who discovered that human papilloma virus, HPV virus, animate cervical cancer discover kelal. He got Nobel Prize for that. That is von Zurhausen. He quoted my paper. It is one of his papers. So that was one of the papers which was a landmark paper which I published. That diet and colon cancer is related to each other. So, but other than that, I think there have been more than 15-20 papers which are published. Must so there's nothing much to talk about it. Congratulations, doctor. It's really good to know about all this. Any last comment amgil viewers anka doctor if you have to say something. Last comments in the so I think mast sakada met cover kella in our talk whichever we are discussing whatever I had to say sakad cover jalla antuchi but anto cancer related एक मस्त इम्पॉर्टंट मेसेज कसं म्हणारे आमगेल सगळ्यांनी एज अ सोसायटी आम्ही कॅन्सर प्रिव्हेंशन एक मस्त इम्पॉर्टन्स दिवक कॅन्सर प्रिव्हेंशन म्हळ्यार आतां खंयचे रिस्क रिडक्शन हें सुरू म्हळ्यार आतां टोबॅको अवॉयड करचे आनी हेल्थी लायफस्टायल डेव्हलप करचे त्या सगळ्याक मस्त आमी इम्पॉर्टन्स दिवक तें सोडून अर्ली डिटेक्शनाक मॅमोग्राफी करून जो सगळे ब्लड टेस्ट अल्ट्रासाउंड तांचे सकट आमकां अर्ली डिटेक्शन येता त्या सगळ्याक इम्पॉर्टन्स दिवक येता एज अ सोसायटी त्या सकट मस्त इम्पॉर्टंट आमकां येता म्हळ्यार
कितले आमी अर्ली डिटेक्शन करता की तितले आमगेले रिस्क ऑफ डेथ ड्यू टू दॅट कॅन्सर इज रिड्युस्ड. ते आमी कितले जाता पळय तितले आमी पळोवपाक जाता. ताजे निमित्त इम्पॉर्टन्स ताका दिवका एक. आनी ट्रिटमेंट आतां ट्रिटमेंटान मस्त ऑप्शन्स आसा. रोबोटीक आसा, लॅप्रोस्कोपीक आसा, ओपन सर्जरी आसा आनी मस्त नमुन्याची ट्रिटमेंट आतां एडवान्स येता आसात. रेडिएशन जेवो तांचे सगळे मस्त एडवान्स टेक्निक्स आसा कडेन आसा. सो कॅन्सर आयले म्हणून भिवन हें करना, ट्रिटमेंट करना तेल बेस्ट जेवो केल्यार एडवान्स जाता तरी ताका ट्रिटमेंट ना. सो डायग्नोज जाता तरी कितलो लोगी जाता पळय तितलो लोगी ट्रिटमेंट करका. ते म्हणटना ते एमर्जन्सी न्हय कॅन्सर. त्यान एक फॉल्स इम्प्रेशन आसा आज आयले फाई करका म्हणून ना. इनफॅक्ट कॅन्सर ट्रिटमेंट कशी म्हणल्यार इट इज अ प्लॅन्ड ट्रिटमेंट. सगळे सुरवे सुकून लास्ट जाय सगळे प्लॅन घालून अशें करका, हे स्टेजान अशें करका म्हणून करका. आतां कॅन्सर आयले फाई ट्रिटमेंट स्टार्ट करका म्हणल्यार देर इज समथींग रॉंग विथ इट. Either the patient is wrong or the doctor himself or herself is wrong. It doesn't work that way in cancer. आमकां ट्रिटमेंट प्लॅन करून सगळे ट्रिटमेंट एक हें घालून आमी मॅप घालून ताजे मागीर फ्लो चार्ट घालून करचे तितलो टायम आसा आमकां. इट डजंट मॅटर 15 days 20 days वता सगळे प्लॅनिंग करतना. तितले भितर कसलें जेव वचना. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू रिमेंबर. मस्त कॉमन हे कॅन्सर आयले आतां स्प्रेड जेव वता म्हणून तितलो स्प्रेड जेवता आसल्यार आमकां कसलेंय करूं जायना. सो कॅन्सराक केन्नाय टायम आसा. इट गिव्स यू सम टायम टू प्लॅन युअर ट्रिटमेंट अँड एक्झिक्यूट द करेक्ट लायन ऑफ ट्रिटमेंट. आमी अर्जंट जेव कसलेंय करूं गेल्यार सकट वायट जाता. ओके. तशीच आमगेल व्ह्युअर्सान तुमकां कॉन्टॅक्ट करता जाल्यार तुमगेल वेबसायट और इन Bangalore, like there are some more queries like they would want to ask or want to discuss. So ताकाची निमगीत आसत तांणी कशी कॉन्टॅक्ट. सो ऑफकोर्स बँगलोरांत आसचे. सो बाकी गांवांत आसल्यार I think your number is available on Google. Yeah, see, my contact details are available. If you Miguel नाव सोदल्यार easy on मेळटा. आमगेले इंटरव्यू बेसिकली केलेले नॉलेज इम्प्रूव करचे खातीर. इट इज नथिंग टू डू विथ माय कंसल्टेशन और एनीथिंग लायक No, दैट. no, बट वय इट इज अवेलेबल. म्हाका you can find me easily. It is not very difficult to find me. Okay, Google एक सर्च केला you will find me. It's not very Yes, difficult. yes. Yeah. I'm truly blessed, doctor, to have this interview, this conversation with you. मस्त धन्यवाद तुमगेल टाइम म्हाका. सो मस्त इन्फॉर्मेशन जेल्ले अवेरनेस आमगेले व्ह्युअर्सांक जेल्ले म्हूण हांव लेखून घेता. सो अशीच मुखारी आनी काही प्रोग्राम करया म्हूण लेखला आमी इंटरव्यू विथ युअर पेशंट्स, तांगेल एक्सपिरियन्स, सो दॅट एवरीबडी नोज. मस्त मस्त धन्यवाद यूथ ऑफ GSB तुलाना टीमा तुलाना तुमगे. Thank you. थँक्यू.